अल्जेब्रा इयत्ता 10वीच्या अल्जेब्रातल्या 2.5 प्रॅक्टिस सेट मधले हे काही महत्वाचे असणारे क्वेश्चन्स आहेत. 2.5 मधले असणारे इतर असणारे जे महत्वाचे क्वेश्चन जे आहेत हे मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओ मध्ये दिलेले आहेत. त्यानंतर 2.5 चे असणारे जे महत्वाचे जे फॉर्म्युले जे आहेत ते सर्व असणारे फॉर्म्युले तुम्हाला एका व्हिडिओ मध्ये मी दिलेले आहेत. नक्कीच ते व्हिडिओ पण बघा. आता हे जे क्वेश्चन्स आहेत ते सोडवायचे कसे, इथे तुम्हाला दिलेला आहे अल्फा कॉमा बीटा आर रूट्स ऑफ y स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इक्वल टू 0. तर इथे तुम्हाला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला दिलेला आहे. आता हे जे दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन जनरल फॉर्मशी सर्वात पहिलं कंपेअर करून घ्यायचं. कंपेअर विथ काय जनरल फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशनचा, तर हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे हे जनरल फॉर्मशी तुम्हाला कंपेअर करून घ्यायचंय. कंपेअर विथ ay स्क्वेअर प्लस by प्लस c इक्वल टू 0. आता इथे आपण y घेतलेला आहे कारण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये व्हेरिएबल जे आले ते y आलेले आहे आणि मग फर्स्ट टर्मशी कंपेअर करा, सेकंड टर्मशी कंपेअर करा, थर्ड टर्मशी कंपेअर करा. म्हणून तुम्हाला a ची व्हॅल्यू मिळेल a इक्वल टू 1. a इथे व्हॅल्यू आहे याची, इथे व्हॅल्यू तुम्हाला दिसत नाही आणि ज्या व्हेरिएबलला इथे कोएफिशियंट दिसत नाही त्याचा कोएफिशियंट हा 1 असतो, हे लक्षात घ्या. मीन्स a ची व्हॅल्यू आली 1. b इक्वल टू हे y चा असणारा कोएफिशियंट इथे तुम्हाला दिसतोय -2. c इक्वल टू ही थर्ड टर्म आहे -7. अशा प्रकारे एबीसी च्या व्हॅल्यूज तुम्हाला मिळाल्या. आता एबीसी च्या व्हॅल्यू तुम्हाला मिळाल्यानंतर याच्यावरतून तुम्हाला काढायचा अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटा. आता अल्फा प्लस बीटा आणि एबीसी च्या किमती जर तुम्हाला दिलेल्या असतील, इथे अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे डायरेक्टली, तर इथे तुम्हाला एबीसी च्या व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरतून अल्फा प्लस बीटा तुम्हाला काढायचा आहे. तर मग अल्फा प्लस बीटाचा तुम्हाला फॉर्म्युला घ्यावा लागतो. मग अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला काय आहे, तर -b/a. अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला आहे -b/a इक्वल टू, आता इथे मायनस फॉर्म्युला मध्ये हा मायनस आहे पण b ची व्हॅल्यू पण मायनस मध्ये आहे. मग हा मायनस आणि हा मायनस डायरेक्टली प्लस केला तरी पण चालतो, म्हणून इथे डायरेक्टली येणार 2. a ची व्हॅल्यू काय आहे 1 आहे. 1 ने 2 ला जर डिवाइड केलं तर काय येतं 2 च येतं. अशा प्रकारे अल्फा प्लस बीटा तुमचा निघाला. त्यानंतर अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटा याचा फॉर्म्युला आहे c/a. तर c ची व्हॅल्यू तुम्हाला इथे तुम्हाला दिसते -7. a ची व्हॅल्यू तुम्हाला इथे माहिती आहे 1. 1 ने -7 ला जर डिवाइड जर केलं तर काय येणार आहे -7. अशा प्रकारे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा तुम्हाला मिळाला. आता तुम्हाला फाइंड काय करायला सांगितलंय, तर तुम्हाला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर फाइंड करायचा आहे. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब हा तुम्हाला फाइंड करायचा आहे. तर चला आता आपण अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर कडे आपण जाऊया. तर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इक्वल टू इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर -2 अल्फा इंटू बीटा. -2 अल्फा इंटू बीटा. आपल्याला काढायचं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, परंतु अल्फा प्लस बीटा स्क्वेअर -2 अल्फा इंटू बीटा हे राईट साइडला आहे आणि याच्या व्हॅल्यूज आपण काढलेल्या आहेत. तर त्या व्हॅल्यूज यामध्ये पुट करून घ्या. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आली 2, परंतु इथे ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणून 2 चा स्क्वेअर येईल -2. इथे कुठलंही साइन नाही
तर इथे मल्टिप्लायचं साइन असते, लक्षात ठेवा. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आपण इथे काढली -7. आता हा मायनस आल्यामुळे त्याला ब्रॅकेट मध्ये घ्या, -7. 2 चा स्क्वेअर 4, हा मायनस इंटू मायनस, मायनस इंटू मायनस होतो प्लस, 2 7 जा 14, 4 प्लस 14 18. अशा प्रकारे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर याची व्हॅल्यू तुम्हाला भेटली 18. तर असं कुठलंही क्वाड्रॅटिक इक्वेशन जर तुम्हाला जर दिलं तर याच असणाऱ्या प्रकारे तुम्हाला कुठले गणित तुम्हाला सोडवायचंय. जर तुम्हाला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर जर विचारला आणि जर तुम्हाला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब जर तुम्हाला जर विचारला तर याच प्रकारे तुम्हाला सोडवायचं. फक्त इथे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा फॉर्म्युला तुम्हाला लिहायचा आहे. तर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा फॉर्म्युला आहे इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब -3 अल्फा इंटू बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. हा फॉर्म्युला वेगळा आहे, हा फॉर्म्युला वेगळा आहे, परंतु दोघांमध्ये पण इथे पण अल्फा प्लस बीटा आहे, अल्फा इंटू बीटा आहे, इथे पण अल्फा प्लस बीटा आहे, अल्फा इंटू बीटा आहे. त्याच असणाऱ्या व्हॅल्यूज तुम्हाला याच्यात पुट करायच्यात. तर चला, इक्वलच्या खाली इक्वलचं साइन अल्फा प्लस बीटा याची व्हॅल्यू आहे 2 ब्रॅकेट क्यूब -3 इंटू, इथे कुठलाही साइन नाही म्हणून इंटू अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आहे -7. परत इथे कुठलाही साइन नाही तर इथे साइन आहे मल्टिप्लाय अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे 2. अशा प्रकारे ज्याच्या त्याच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्याच्या ठिकाणी टाकून घेतल्या. या ब्रॅकेटची व्हॅल्यू त्याच्या जागेवरती टाकली, हा 3 इथे आला. इथे कुठलंही साइन नव्हतं तर ते मल्टिप्लायचं साइन असतं इथे, ते घेतलं. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आपण घेतली, त्यानंतर इथे मल्टिप्लायचं साइन इथे आलं. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपल्याकडे होती ती इथे टाकून घेतली. आता यांचा स्क्वेअर आणि मल्टिप्लिकेशन करून घ्या. 2 चा क्यूब किती येतो तर 2 चा क्यूब आहे 8. हे बघा, मायनस इंटू मायनस प्लस 3 7 जा 21, 21 2 जा 42 आणि दोघांचं जर ऍडिंग आपण जर केलं तर किती आलं 50. अशा प्रकारे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब तुम्हाला मिळाला. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू तुम्हाला भेटली 50. तर हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केले. त्याच्यानंतर इथे तुम्हाला क्वेश्चन दिसतोय, द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज रियल अँड इक्वल. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट्स आहेत, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स हे रियल अँड इक्वल आहेत. तर म्हणून फाइंड के, म्हणून के ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची. तर हे लक्षात घ्या, ज्या वेळेला क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स हे रियल आणि इक्वल असतात त्यावेळेला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू ही 0 असते. मीन्स डिस्क्रिमिनंट इक्वल टू 0 हे लक्षात ठेवायचं. पण त्याच्या अगोदर पहिला आपण डिस्क्रिमिनंट काढून घेऊया. आता डिस्क्रिमिनंट आपण अगोदरच्या असणाऱ्या व्हिडिओ मध्ये आपण काढलेला आहे, तरी पण मी तुम्हाला इथे काढून दाखवतो. तर इथे तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलंय, याच्यावरतून सर्वात पहिलं तुम्हाला काय करायचंय तर जनरल फॉर्म्स याला कम्पेअर करून घ्यायचे. कम्पेअर विथ जनरल फॉर्म. काय जनरल फॉर्म आहे ax स्क्वेअर प्लस, सॉरी इथे y आहे तर ay स्क्वेअर प्लस by प्लस c इक्वल टू 0. अशा स्वरूपात हा जनरल फॉर्म आहे. कम्पेअर करून घ्या. मग a इक्वल टू 3 भेटेल, b इक्वल टू k भेटेल आणि c इक्वल टू 12 भेटेल. फर्स्ट टर्म से कंपेयर, सेकंड टर्म से कंपेयर, थर्ड टर्म से कंपेयर. त्यावरून एबीसीच्या व्हॅल्यूज तुम्हाला मिळाल्या. एबीसीच्या व्हॅल्यूज तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्हाला काढायचा डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंटचा फॉर्म्युला आहे बी स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअर मायनस 4ac. बीच्या आता तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला इथे सांगितलेली, काय सांगितलंय द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज रियल अँड इक्वल. तर ती लाईन इथे लिहून घ्यायची. बट
the roots of quadratic equation is real and equal, therefore discriminant equal to 0. म्हणून डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय येईल तुमची 0 येईल. म्हणजे डिस्क्रिमिनंटच्या जागेवरती त्याची व्हॅल्यू टाका 0 इक्वल टू बी च्या जागेवरती बी ची व्हॅल्यू टाका. बी ची काय व्हॅल्यू आहे के, पण इथे बी चा स्क्वेअर आहे म्हणून के चा स्क्वेअर. त्यानंतर मायनस, त्यानंतर 4 इथे मल्टिप्लायचं साइन असतं दोघांच्या मध्ये. मल्टिप्लाय ए ची व्हॅल्यू 3 इनटू सी ची व्हॅल्यू 12. Therefore 0 equal to k square मायनस या सर्वांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. 4 3 जा 12 आणि 12 into 12 144. 12 into 12 144. आता हा मायनस 144 आहे, तो जर इक्वलच्या लेफ्ट साइडला जर आला तर तो प्लस होईल. मीन्स काय होईल 144 इक्वल टू के स्क्वेअर. आता इक्वेशन सरळ करून घ्या. मीन्स काय येईल के स्क्वेअर इक्वल टू 144. तर इथे जर तुम्ही जर नीट लक्ष जर दिलं तर ही परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे आणि हा पण परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. हा कोणाचा स्क्वेअर आहे तर हा के चा स्क्वेअर आहे. हा कोणाचा स्क्वेअर आहे तर हा 12 चा स्क्वेअर आहे. त्यामुळे दोन्ही परफेक्ट स्क्वेअर असल्या कारणास्तव इथे आपण काय करू शकतो तर स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. टेक स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. तर दोन्ही असणाऱ्या साइडचा स्क्वेअर रूट घ्या. तर के चा स्क्वेअर आहे याचा स्क्वेअर रूट आपण जर घेतलं तर काय भेटेल के इक्वल टू 144 चं जर आपण स्क्वेअर रूट जर घेतलं तर स्क्वेअर रूट आपल्याला भेटेल प्लस आणि मायनस मध्ये 12. के ची व्हॅल्यू तुम्हाला भेटली प्लस 12 आणि के ची व्हॅल्यू मायनस 12. अशा दोन व्हॅल्यूज तुम्हाला इथे मिळाल्या. तर या स्वरूपाचा एक्झाम्पल पण तुम्हाला परीक्षेला खूप वेळेला तुम्हाला विचारलं जातं. जर अशा स्वरूपाचं एक्झाम्पल आलं तर या प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. या एक्झरसाइज वरचे असणारे किंवा याच्या अगोदरचे असणारे जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ तुम्हाला बघायचे. जर तुम्हाला चांगले गुण हवे जर असतील तर तुम्हाला या असणाऱ्या चॅनलला फॉलो करायचं. सर्वांनी हा असणारा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद, आभार आहे.